नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी कॅनडा सिरीज चालू करते आणि त्यातला एपिसोड नंबर 1 मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती, जो आहे होम रेंट इन कॅनडा. तर तुम्ही अजून बघितलं नसेल तर जाऊन नक्की बघा. आणि त्या व्हिडिओमध्येच मी मेन्शन केलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे ग्रॉसरी एक्सपेन्सेस इन कॅनडा. सो दिस इज एपिसोड नंबर 2 ऑफ कॅनडा सिरीज अँड विच इज एक ग्रॉसरी एक्सपेन्सेस इन कॅनडा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की किती एक्सपेन्सिव्ह आहे आणि काय काय खर्च येतो ग्रॉसरीसाठी, मंथली ग्रॉसरीसाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि होपफुली तुम्हाला हाही व्हिडिओ आवडेल. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. जस्ट बघ नको करा. लेट्स स्टार्ट. ओके, सो आज आपण कवर करणार आहोत ग्रॉसरी एक्सपेन्सेस. तर होम रेंटनंतर म्हणजे आपल्या घरानंतर जास्त महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ते आहे फूड. सो ग्रॉसरी एक्सपेन्सेस कवर किती आहेत, काय आहेत. आता अलीकडेच कॅनडामध्ये थोडं प्रायजेसवरती कमी जास्त झालेले आहेत अबाउट फूड अँड ज्या आपण खायच्या गोष्टी आहेत त्या बाबतीत. तर मोस्टली जसं मी लास्ट टाईम म्हटलं होतं की तुमच्या घराचा रेंट कशावरती डिपेंड असतो, तसंच इथले जे ग्रॉसरी एक्सपेन्सेस आहेत कॅनडामधले तेही डिपेंड्स आहेत काही गोष्टींवरती. तर जसं की पहिलं म्हणजे जर तुमचा फॅमिली काउंट काय आहे, म्हणजे समजा तुम्ही 1 जण असेल तर कमी खर्च येतो, 2 असेल तर मीडियम खर्च येतो, जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर जास्त खर्च येतो. तर ऑब्व्हियसली तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत त्यावरती तुमचा ग्रॉसरीचा खर्च डिपेंड असतो. 2 म्हणजे तुम्ही कुठून ग्रॉसरी घेत आहे. तर इकडे काही होलसेल मार्केट्स आहेत, सुपर मार्केट्स आहेत, तिथून घेत आहे का काही लोक असे आहेत ज्यांना फक्त इंडियन सुपर मार्केटमधूनच घ्यायचं असतं, तर तिकडे थोड्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह मिळतात. आणि काही असे मोठे मोठे जे वॉलमार्ट असतील, कॉस्को असतील, नो फ्रीज असेल, फ्रेशको असेल, अशा ठिकाणी ग्रॉसरी थोडी स्वस्त मिळते. तर ह्यावरतीही डिपेंड आहे की तुम्ही कुठून ग्रॉसरी घेता, त्यावरतीही तुमच्या ग्रॉसरीचा खर्च डिपेंड असतो. तर मोस्टली या गोष्टींवरती कॅनडामधल्या ग्रॉसरीचा खर्च डिपेंड असतो. तर आता आपण लक्षात घेऊया एक्झॅक्ट प्रायजेस ऑफ ग्रॉसरी एक्सपेन्सेस फॉर पर्टिक्युलर पीपल, म्हणजे किती फॅमिली मेंबर तुमच्या घरात आहेत त्यानुसार आपण जाणून घेऊया की किती खर्च येतो. ओके, सो आता आपण बघूयात एक्झॅक्ट प्राईस. ओके, तर त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे की इथलं मी जे आता प्रायजेस सांगते त्यामध्ये हॉटेलचा खर्च इन्क्लुडेड नाही आहे. म्हणजे हॉटेलवरून जे आपण जेवण मागतो किंवा आपण जे हॉटेलला जेवायला जातो तो वाला ह्याच्यामध्ये खर्च इन्क्लुडेड नाही आहे. सो ते डोक्यामध्ये ठेवा. हे मी तुम्हाला ग्रॉसरीचा खर्च सांगते, म्हणजे महिन्याचा किराणा मालाचा खर्च फक्त सांगते. बाकी ह्याच्यामध्ये काही इन्क्लुडेड नाही. ह्याच्यामध्ये फक्त किराणा म्हणजे भाज्या असतील, तुमचं जे राशन असेल ते सगळं ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. ओके, तर एक व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी अराउंड $500 लागतात ग्रॉसरीसाठी. आणि परत मी सांगितलं तसं की डिपेंड पण आहे की तुम्ही कुठून ग्रॉसरी आणताय. तर 500 किंवा त्यापेक्षा जास्त लागू शकतो जर एक माणूस असेल तर. आणि 2 माणसं असतील, जसं की आमच्यासारखं कपल असेल तर त्यांना लागतो अराउंड $800 to $900 ग्रॉसरी लागतं त्यांना. महिन्याची जो किराणा मालाचा खर्च येतो 2 माणसांसाठी तो असतो $800 to $900. आणि जर त्यापेक्षा जास्त लोक असतील तर $1,500 आसपास खर्च येतो किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतो. सो हे ॲव्हरेज प्रायजेस आहेत फॉर ग्रॉसरी एक्सपेन्सेस इन कॅनडा फॉर फॅमिलीज. म्हणजे डिपेंड आहे तुमची फॅमिली किती लोकांची आहे तर त्यावरती. 1 असेल तर 500, 2 असतील तर 800 ते 900 आणि त्यापेक्षा जास्त असतील तर 1,500पर्यंत. डॉलर्समध्ये सांगते मी. तर एवढा खर्च होतोच इकडे ग्रॉसरी एक्सपेन्सेसचा. सो आपल्याला इकडे आल्यावर फक्त खर्च करायचे नाही, सेविंगही करायचं आहे. तर मला असं वाटतं की ग्रॉसरी आपला जो किराणा खर्च आहे तो अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामधून आपण थोडं सेविंग करू शकतो, जे आम्ही सध्या करतो आहे. तर म्हटलं तुम्हालाही थोड्या टिप्स देऊयात की आपण कसं थोडासा त्यातला खर्च कमी करून आपलं सेविंगमध्ये ते पैसे घालू शकतो. तर माझ्याकडे 2-3 टिप्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. एक म्हणजे जे आपला मंथली राशन आहे तो आपण मोस्टली जे सुपर मार्केट्स आहेत जसे की कॉस्को असेल, वॉलमार्ट असेल, फ्रेशको असेल, अशा ठिकाणाहून आणायचं रादर दॅन इंडियन स्टोअर. इंडियन स्टोअरला पण जाऊ शकतो आपण, पण तिकडे थोडे एक्सपेन्सिव्ह प्रायजेस असतात ॲज कम्पेअर टू दीज थिंग्स. तर मला वाटतं की आपण काही गोष्टी सोडल्या तर ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत जसं की तांदूळ असेल, पीठ असेल, भाज्या असतील, बाकी जे शॅम्पू, सोप वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण
मोठ्या स्टोअरमधून सुपर मार्केटमधून आणल्या पाहिजे जिथे थोडा स्वस्त मिळतात त्या गोष्टी. सो ही एक गोष्ट झाली. सेकंड थिंग इज तुम्ही प्रायजेस चेक करा, थोडं कंपॅरिझन करा, थोडं एक्सप्लोअर करा स्टोर्समध्ये की कुठे समजा आता फॉर एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे तांदूळ किंवा राईस. चेक करा की राईसची प्राईस कुठे स्वस्त आहे आणि तिथूनच राईस घ्या, ना की बाबा पहिलाच गेलो आणि लगेच उचला, असं करू नका. थोडंसं एक्सप्लोअर करा आणि जिकडे स्वस्त मिळतो तिथूनच त्या गोष्टी घ्या, असं मला वाटतं. म्हणजे आम्ही तरी असंच करतो, ज्यामुळे पैसेही वाचतात आणि थोड्या स्वस्तातल्या गोष्टी आपल्याला मिळतात. तर आणि असं होतं ना कधी कधी, अरे यार तिकडे ते सर थोडं स्वस्त होतं आणि इकडे जरा महाग आहे आणि आपण महागातलं घेतलं, आपल्याला नंतर रिग्रेट होतं. त्यापेक्षा आपण आधीच थोडं एक्सप्लोअर करा आणि मगच गोष्टी घ्या. तर आम्ही असंच फॉलो करतो. आणि थर्ड थिंग इज काही वेळेला सेल्स लागलेलं असतं, क्लिअरन्स सेल्स वगैरे. खायचं नाही, पण समजा तुम्हाला शॅम्पू घ्यायचे आहेत किंवा डिटर्जंट घ्यायचं आहे किंवा ह्या अशा जे बल्कमधले आयटम्स असतात त्यांचा क्लिअरन्स सेल्सही इकडे लागलेला असतो. सो चेक करा की कुठे क्लिअरन्स सेल्स आहेत आणि कुठे हे आयटम स्वस्त मिळतात. तर तिकडून हे गोष्टी घ्या आणि बल्कमध्येच घ्या, जेणेकरून स्वस्त असतील तेव्हाच त्या गोष्टी घेऊन टाकायच्या. कारण ह्या गोष्टी काही खराब होत नाहीत. सो आपण या गोष्टी आधीच घेऊन ठेवल्या तर त्या स्वस्तातल्या गोष्टी मिळाल्यामुळे आपल्याला सेविंगही होतं आणि आपल्या मंथली एक्सपेन्सेसमधले थोडे आयटम कमी होतात. सो बल्कमध्येही घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आम्ही तरी सध्या असंच करतो. आम्हाला या गोष्टी माहिती नव्हत्या, पण आता जसं जसं काही गोष्टी माहिती व्हायला लागल्या तसं तसं आम्ही थोडं इम्प्रूव्ह करतो आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही मंथली राशन आणायला जाता किंवा मंथली तुमच्या ग्रॉसरी एक्सपेन्सेस असतील त्याच्यामध्ये ह्या गोष्टी मला इम्पॉर्टंट वाटतात. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तर मी आता तुम्हाला सांगितलं तसं की कॅनडामधला खर्च म्हणजे ग्रॉसरी एक्सपेन्सेस आहेत ते थोडे जास्त आहेत ॲज कम्पेअर टू इंडिया, पण त्यातूनही तुम्ही सेविंग करू शकता. जसं मी मेन्शन केलं की तुम्ही थोड्या प्रायजेसवरती लक्ष ठेवला, थोडे सेल्सवरती लक्ष ठेवला आणि योग्य दुकानातून जर खरेदी केली, योग्य स्टोर्समधून जर खरेदी केली तर ऑब्व्हियसली तुमचंही सेविंग होऊ शकतं आणि तुमचे ग्रॉसरी एक्सपेन्सेसही कमी होऊ शकतात. तर या गोष्टी नक्की फॉलो करा. तर आणि लास्टली हा व्हिडिओ तुमच्या कॅनडामधल्या फ्रेंड्सना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांनाही थोडी माहिती मिळेल. बाकी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच मी नेक्स्ट एपिसोडसोबत येईन आणि यासाठी एवढंच. बाकी बाय बाय, सी यू.